नमस्कार मंडळी, मी रुपाली मुंडे. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मुलांना अगदी आवडणारा पदार्थ करणार आहोत, तो म्हणजे मिक्स फ्रूट जॅम. तर चला तर त्यासाठी काय आपण साहित्य घेतलंय बघूया. त्यासाठी मी घेतले केळी, आंबा, द्राक्ष, नंतर आपलं डाळिंब, सफरचंद आणि लिंबू इथे घेतलंय मी. आपल्याला कलर आपण बाहेरचे कुठलेही टाकणार नाहीये, नॅचरल कलर टाकणार आहेत म्हणून ते बीट घेतलंय आणि चवीनुसार साखर घेतलीये. आता आपण पुढची प्रोसेस बघूया. चला मग आता आपण ही सगळी फळं एका भांड्यात काढून घेतलीये आणि त्यात आता थोडंसं आपण पाणी घालणार आहोत. अगदी फळं बुडतील इतकंच पाणी घालणार आहोत आणि सगळी हलवून घेणार आहोत. आणि आता झाकण ठेवून आपण एक 5-7 मिनिटं शिजवून घेणार आहोत ही फळं. हे बघा 5-10 मिनिटं झाली आहेत. आता आपण ही फळं छानपैकी हे बघा शिजली आहेत. हे बघा छानपैकी आता शिजली आहेत. आता आपण ही थंड करून घेऊया आणि मग मिक्सर मधनं ग्राइंड करूया. इकडे मी एका कढईत पाणी ठेवलंय आणि ज्यात आपण जाम भरणार आहोत ती बॉटल आपण गरम पाण्यात चांगली धुवून घेणार आहे आणि वाळवून घेणार आहे. म्हणजे याने काय होणार, जे बॅक्टेरिया बाटलीमध्ये असतील ते बॅक्टेरिया मरतील आणि आपला जाम 6-7 महिने किंवा 8 महिनेही चांगला टिकून राहील. म्हणून ही आपण प्रोसिजर करायची, जेणेकरून गरम पाण्यातून त्याच्या बॅक्टेरिया सगळ्या मरतील आणि बाटली स्वच्छ होऊन जाईल. हे बघा ही फळं आपण शिजवून त्याचा बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि जेवढी पेस्ट आहे आपली बारीक केलेली तेवढ्याच मापाची आपण साखर घेणार आहोत. हे मी परफेक्ट माप तुम्हाला सांगत आहे, कारण का मेजरमेंट कपनी कधी कोणाकडे असतो कधी नसतो. त्यासाठी आपल्या घरी असलेल्या साहित्यामधनंच आपण हे मेजरमेंट घेऊ शकतो. तर आता हा फळ मी उकडून त्याची छान पेस्ट केलेली आणि तेवढ्याच मापाची मी साखर घेतलेली आहे. आता पुढची प्रोसेस बघू. तर मी एका भांड्यामध्ये आपली ही पेस्ट टाकली आहे आणि आता त्यात आपण साखर ही टाकून घेणार आहोत. आणि छानपैकी हे हलवून घेऊया. हा मोरंबा माझी आई नेहमी करायची. मोरंबा करायची, आंब्याचा जाम करायची. तुम्हाला मोरंब्याची ही रेसिपी हवी असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी आंब्याच्या मोरंब्याची ही रेसिपी तुम्हाला शेअर करेन. आणि आपण बीट टाकला होता म्हणून बघा कसा नॅचरल छानपैकी असा कलर आलाय. आपल्याला दुसरा कुठलाही कलर घालायची जरूर लागली नाहीये. आता हे मिश्रण आपण सतत हलवत शिजवून घ्यायचं आहे चांगलं. बघा साखर सगळी विरघळली आहे आणि फळांचं आणि साखरेचं एकदम पाणी सुटल्यामुळे तो पाणी झालंय. आता हे आपण सगळं पाणी आटवून घेणार आहे आणि मग त्याचा जाम तयार होईल. माझी ही तुम्हाला मिक्स फ्रूट जामची रेसिपी आवडत असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, घंटी वाजवायला विसरू नका. तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ येतील, त्याचं नोटिफिकेशन पहिले तुम्हाला येईल. आता मी हा जाम याच्यात टाकतेय डिशमध्ये. तो किती हलवला तरी जागचा हलत नाहीये, याचा अर्थ समजायचा आपला जाम रेडी आहे. ही लाईन मारल्यावर ती दोन्ही लाईन एकत्र होत नाही, याचा अर्थ आपला जाम रेडी आहे. आणि आता थंड करून घेऊया.